ॲग्रो 359 प्रॅक्टिकल खरीप प्रोडक्शन. ओके, एक्सरसाइज नंबर 5 आपली राहिलेली होती बाकी, ती लास्ट ठेवली होती सगळ्यांसाठी, कारण आपलं सगळे प्रॅक्टिकल झालेले आहेत. हा शेवटचा प्रॅक्टिकल आहे. ही जनरल प्रॅक्टिकल आहे जे आपण आता तुम्ही थर्ड सेमिस्टरला शिकला असाल. ओके, ज्या खरीप प्रोडक्शन ऑफ खरीप क्रॉप्स हे जे तुम्हाला थेरीमध्ये तुम्हाला थर्ड सेमिस्टरला होतं, तेच प्रॅक्टिकली तुम्हाला हा कोर्स आहे इन फिफ्थ सेमिस्टर. So last exercise is exercise number 5, study of package of practices for growing kharif crops. Okay, timely late and rain fed both. Here is that in a practical exercise number 5, several kharif crops are mentioned with their soil climate, seedbed preparation, sowing time, seed rate, spacing, seed and treatment, manage of fertilizers, interculture operation, plant protection measures, and harvesting and yield. Okay, हा जनरल एक एखाद्या क्रॉपचा जो आपला जनरल क्रायटेरिया आहे, आपण जो स्टडी केलेला आहे, ज्या व्हेरायटीज असतील त्याला सॉइल कशी पाहिजे, क्लायमेट कसा लागतो, ओके, सीड प्रिपरेशन कशी करायची आहे, ही जनरल आहे. हे टेबल फॉर्मॅट मध्ये आपण जसं कलेक्टिव्हली तुम्ही जरी लास्ट सेमिस्टरला तुम्ही अभ्यास केला असेल, थर्ड सेमिस्टरला एक थरी पेपरचा आपण कलेक्टिव्ह जर अभ्यास केला टेबल फॉर्मॅट मध्ये, आपण असंच अभ्यास तुम्ही केला असेल मे बी. ओके, आम्ही युजल असतानाच अभ्यास करायचो. एक क्रॉप घ्यायचं, जे मेन पॉईंट्स पॉईंट काढून आपण लिहायचो होतो, त्याच पॉईंट मध्ये आपल्याला एक्सरसाइज शॉर्ट मध्ये केलेली आहे. जेवढे स्टडी ऑफ पॅकेज प्रॅक्टिस आहे, जे आपण पॅकेज आणि प्रॅक्टिसेस फॉलो करतो फॉर कल्टिवेशन ऑफ खरीफ सीजन क्रॉप्स. ओके, दॅट आर मेन्शन इन टेबल फॉर्म. ओके, यू हॅव टू राईट आफ्टर प्रॅक्टिकल एंड. ओके, दिस लास्ट प्रॅक्टिकल आफ्टर एंड ऑफ द syllabus you have to write exercise number 5 with this following table in several crops. Okay, you have soft copies of your manual. Okay, so you have to draw this table and write this specific information regarding specific crops in kharif crops. Okay, त्याची व्हेरायटीज असतील, सॉइल कसं पाहिजे, क्लायमेट कसं पाहिजे, सीड प्रिपरेशन काय आहे, सोइंग टाइम काय आहे, सीड रेट काय आहे, स्पेसिंग काय आहे, सीड ट्रीटमेंट आपण कशाची करतो, तो पल्स आहे, सिरियल क्रॉप्स आहे. ओके, इन राईस क्रॉप यू कॅन राईट ऑल्सो बॉटनिकल नेम, इज फॅमिली ऑल्सो. ओके, फर्टिलायझर आपण कसे टाकतो, कोणते किती लेवलचं फर्टिलायझर आहे. ओके, या सगळ्या गोष्टी झालेल्या ऑलरेडी आपण. ओके, थर्ड सेमिस्टरला तुम्ही थेरीमध्ये शिकलेले आहात, परत त्या प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या आहात, फ्रॉम सोइंग टू अप टू हार्वेस्टिंग. या वर्षीचा खरीप सीझन गेलेला आहे, आता रबी सीझन सुरू झालेला आहे. खरीप मध्ये जेवढे काही क्रॉप्स होते त्याकडे हार्वेस्टिंग झालेली आहे, किंवा पॅडी क्रॉप आता हार्वेस्टिंग सुरू सुद्धा असेल दिवाळीपर्यंत, दिवाळीच्या नंतर सुद्धा जे लेट व्हेरायटीज आहेत खरीप मधल्या त्यांचं आता हार्वेस्टिंग सुरू असेल. ओके, सो तुम्हाला काय करायचं नाहीये, फक्त जनरल लेक्चर आहे हा आपला. जेवढे पॅकेज प्रॅक्टिस आपण तुम्ही थर्ड सेमिस्टरला शिकलेला आहात, किंवा आता प्रॅक्टिकली जो परफॉर्म केला असेल तुमच्या घरी पण केलाय, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक्सरसाइज शॉर्ट मध्ये आपण जरा रिवाइज करूया. ओके, and you have to write all the specific package of practices for several crops, cereal, pulses, oil seeds, okay, fiber crops and forage crops. Detail in that table in your manual. Okay, तुमच्या मॅन्युअल मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत आफ्टर द कम्प्लिशन ऑफ युअर एक्सरसाइज. ओके, सो फर्स्ट क्रॉप इज राईस. ओराचा सटा वाईज इज बॉटनिकल नेम, फॅमिली इज it is a cereal crop, it is family is Poaceae or Gramineaceae. Okay, so varieties are Jaya, Karzat 184, Karzat 4, Karzat 3, Karzat 7, Panvel, Panvel 2, Panvel 3. या सगळ्या व्हरायटी तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात थर्ड सेम मध्ये. ओके, जस्ट आपण रिवाइज करूया फास्ट मध्ये. ओके, इट इज युअर लास्ट प्रॅक्टिकल. ओके, फास्ट जेवढे आता 37 जॉईन झालेले आहेत, फास्ट सगळेजण जॉईन व्हा. ओके, इंद्रायणी, भोगवती, फुले समृद्धी, फुले राधा, फुले मावळ. ओके, या सगळ्या व्हेरायटीज आपल्या फुलेचे आहेत. एमपीके रावली मधल्या इंद्रायणी असेल, भोगावती असेल, फुले समृद्धी, फुले राधा, फुले मावळ. ओके, जेवढा आता राधानगरी जो तालुका आहे कोल्हापूर मधला, त्या ठिकाणी सेंटर आहे, ARS सेंटर, ऍग्रो सेंटर. स्पेसिफिकली राईसवर त्यांचं प्रोडक्शन असतो, राईसवरच त्यांचं चालू असतं. त्याच्यामधले काय भोगवती, फुले समृद्धी, फुले राधा, या सगळ्या व्हेरायटीज त्या ज्या आपलं राधानगरी स्टेशन आहे त्या ठिकाणी डेव्हलप झालेल्या आहेत. त्या सगळ्या व्हेरायटीज इंद्रायणी असेल, भोगावती असेल, फुले समृद्धी, फुले राधा, फुले मावळ, या सगळ्या व्हेरायटीज जो आपला कोल्हापूर सब माउंटेन झोन आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर, इकडे संपाटचं पुणे, नाशिक पर्यंत, या सगळ्या या ठिकाणी पॅडी कल्टिवेशन होतं, त्या ठिकाणी या सगळ्या व्हेरायटी चांगल्या प्रकारे ग्रो होतात. ओके, सह्याद्री वगैरे ज्या व्हेरायटी, कर्जत वगैरे सगळ्या व्हेरायटी इथल्या आहेत दापोलीच्या युनिव्हर्सिटी मधल्या. ओके, लक्षात ठेवा कुठल्या व्हेरायटी आहेत काय नाही. ओके, आणि जनरली आपले फार्मर काय करतात की ते सीड कंटिन्यू यूज करतात. जनरली पॅडी सीड्स मार्केटमधून घेतल्या जात नाही फार्मरकडनं. ओके, त्यांचे जे कल्टिवेटेड जे सीड्स आहेत पारंपरिकपणे जे करत आहेत त्यांचे सीड ते ग्रो करतात.
Maybe they come straight from private companies or government agencies. Okay, medium to heavy soil having pH 5 to 8.5 and acidic to saline soil. Okay, राईसला ग्रो करण्यास सॉइल कशी पाहिजे, मिडियम टू हेवी सॉइल चालेल. pH 5 ते 8.5 एवढा तो सलाइन. ओके, ऍसिड टू सलाइन सॉइल कॅन बी सुटेबल फॉर राईस. ओके, सँडलोम टू सिल्ट. ओके, लोमी सॉइल, येलो सॉइल, रेड सॉइल. राईस असा क्रॉप आहे सगळ्या सॉइल मध्ये येऊ शकतं. फक्त त्याला काय कंडिशन आहे की पडलिंग जी कंडिशन आहे किंवा ट्रान्सप्लांटेड राईस आपण करतो, फक्त वॉटर लाईन कंडिशन थोडी पाहिजे. ओके, राईस इज कॅन बी गोन इन ऑल सॉइल रिगार्डिंग ओनली सँडी सॉइल मध्ये येणार नाही जास्त. ओके, एकदा एक्सट्रीम सँडी लो मध्ये येईल, सँडी लो टू सिल्टी लो मध्ये. ओके, क्लायमेट शुड बी रिक्वायर्ड 16.60 to 30 डिग्री सेल्सियस फॉर फ्लॉवरिंग. रेनफॉल शुड बी 1250 ते 1500 mm वार्म वेदर. ओके, इट इज अ शॉर्ट डे प्लांट. ओके, याला शॉर्ट डे प्लांट आहे पण याला वार्म वेदरची गरज असते. ड्युरिंग फ्लॉवरिंग अँड रायपनिंग स्टेज और मॅच्युरिटी द लाईट इंटेन्सिटी शुड बी मोर अँड टेम्परेचर शुड बी लेस. ओके, सीड बेड प्रिपरेशन फ्लोइंग आपण करतो जनरली प्रत्येक क्रॉप फ्लोइंग करतो 15-20 सेंटीमीटर इन समर. आफ्टर द फ्लोइंग after land leveling we apply the FIM at 10 to 12 tons per hectare, and in transplanted rice budding operation is carried out for transplanting. Okay, but in direct seed rice त्याला आपण ध्रुवक पेरणी म्हणतो, त्या ठिकाणी with the help of seedling or dribbling we can directly sow paddy seed in the field, but in case of transplanting puddling should be used. ओके, पडलर आपण यूज करतो. मे बी पडलिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय, तर मराठीत चिकलनी म्हणतात. राईसला फेवरेबल कंडिशन आहे त्या सिच्युएशन मध्ये ग्रो होण्यासाठी. ओके, फॉर ट्रान्सप्लांटिंग सोइंग टाइम इज 15 जून टू 15 जुलै. ओके, and raised bed sowing is 15th May to 15th June. Okay, the seed rate is for transplanted rice 15 to 20 kg per hectare. ड्रिलिंग साठी 50 ते 60 kg per hectare, ड्रिलिंग साठी 20 ते 30 kg per hectare. ओके, आता तुम्ही बघू शकता ट्रान्सप्लांटिंग साठी सीड रेट कमी आहे. असं का म्हणाल तर सांगतो बघा. आपण ट्रान्सप्लांटिंग मध्ये जे सीडलिंग ग्रो करतो त्या ठिकाणी आपण सीड जास्त टाकतो. ओके, आणि त्यांचा आपण डिस्ट्रीब्यूट करतो 20 बाय 15 सेंटीमीटरच्या स्पेसिंग मध्ये. ओके, वेस्ट टू वेस्ट, रोज टू रोज स्पेसिंग, आणि 15 त्या स्पेसिंग मध्ये आपण ट्रान्सप्लांटिंग करतो, म्हणून त्याचा सीड रेट हा कमी आहे. बट इन केस ऑफ डिबलिंग अँड ड्रिलिंग सीड रेट इज क्वाइट इन्क्रीज. ओके, सीड रेट हा इन्क्रीज झालेला आहे ट्रान्सप्लांटिंग पेक्षा. ओके, ड्रिलिंग मध्ये बघा 50 ते 60 किंवा 100 kg सुद्धा आपण ड्रिलिंग मध्ये यूज करतो. ओके, बिकॉज हिअर इज प्लांट टू प्लांट डिस्टन्स इज नॉट मेंटेन, ओनली रो टू रो डिस्टन्स मेंटेन. ओके, एका रो मध्ये सीट किती पडताय, त्यांचं डिस्टन्स किती आहे प्लांट टू प्लांट हे आपल्याला माहिती नसतं ड्रिलिंग मध्ये. ओके, सो इन ड्रिलिंग द स्पेसिंग इज फॉलोड बाय paddy crop is 22 by 5 centimeters, same like as wheat crop. Okay, but in case of dibbling it is less than drilling and more than transplanting. Okay, स्पेसिंग बघाल जास्त स्पेसिंग आहे याच्यापेक्षा, ट्रान्सप्लांटिंग पेक्षा 45 बाय 15 सेंटीमीटर स्पेसिंग आहे, पण सीडेड याला सुद्धा कमी लागतं 20 ते 30 kg पर्यंत. ओके, सीड ट्रीटमेंट बघा 4 ग्राम कॅप्टन और थायरम कॅन बी कंट्रोल सीड बॉर्न डिसीजेस, और 4 ग्राम ऑफ ट्राइकोडर्मा विरिडी कॅन बी यूज फॉर soil borne pathogens and seed borne pathogens. 20% bio solution, that is 2 kg of common saline 10 liter of for ergot of disease, ergot किंवा smut disease आहे ते सुद्धा कंट्रोल करायचं. brine solution is very effective. Brugge ergi PSB, phosphorus sulfurizing bacteria, or azotobacter, this can be biofertilizer can be used effectively used in paddy crop. Okay, azola असेल तर आपण azola transplanted rice मध्ये आपण यूज करू शकतो. It can save 25% नायट्रोजन फॉस्फरस आणि yield increase होते 25%. लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी तुम्हाला झाल्या आहे, फक्त आपण जस्ट रिव्हिजन करतो आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत. ओके, मॅन्युअल फर्टिलायझर बघा, जनरली राहायचा फर्टिलायझर डोस किती आहे 100-50-50. ओके, 100 नत्र, 100 पालाश, 100 स्पुरल. ओके, NPK 100-50-50 बाय विथ ऍडिशन ऑफ 10 to 12 ton FIM every year. Okay, and nitrogen we give in 50% dose and full dose of PNK at a time of sowing, and 50% nitrogen is in remaining form, it is given a split dose. Okay, at 30 days of sowing or 30 days of transplanting and 60 days after transplanting. Okay, आपण 2 दिवसामध्ये स्प्लिट डोस करू शकतो त्याचा, मोर 30 ते 60 दिवसापर्यंत आपण तो पॅडीचा पुरलेला नायट्रोजन देऊ शकतो. It will achieve maximum nutrient adequacy and nutrient efficiency by the paddy crop, and it will increase. Okay, if we give full dose of nitrogen it will waste. Okay, due to leaching losses or volatile losses, but if we give a split dose it will increase yield, paddy growth will be optimum and growth will be more. Okay, in interculture operation for controlling of weeding
होईंग ऍट 30 days आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. ओके, जे पण आता काय जे जापनीज हो आहे, पॅडी हो आहे, जे छोटे हो आहेत जे पॅडीमध्ये आपण इंटरप्रिटेशन यूज करू शकतो, ते 30 days आपलं ट्रान्सप्लांटिंग आपण होईंग करायला पाहिजे 1 ते 2. हर्बिसाइड्स लाईक स्टॅम F13343, MCPA, बुटॅक्लोर, ऑक्झाफ्लोरफेन, ओके, क्लोरोमॅरिप्युरान, इथाईल, या सगळे जे हर्बिसाइड्स आहेत 2,4-D वगैरे, हेच आपण यूज करू शकतो प्री इमर्जन्स ऍज वेल एज पोस्ट इमर्जन्स मध्ये. ओके, प्री इमर्जन्स जस्ट आफ्टर ट्रान्सप्लांटिंग और बिफोर यूज ब्युटॅक्लोर, आफ्टर ट्रान्सप्लांटिंग 2,4-D असेल यासारखे एमसीपी आपण ते यूज करू शकतो. ओके, हे शॉर्ट मध्ये मी एक्सप्लेन करतो तुम्हाला डिटेल मध्ये लिहायचं आहे, हे लक्षात ठेवा. ऍज इट इज लिहायचं, कॉपी करू नका. जस्ट ज्युनियरकडे नोट्स आहे, तुम्ही पण शिकलेला कोर्स आहे हा, तुमच्याकडे नोट्स बनवून व्यवस्थित करा. हे माझे पर्सनल काढलेले आहेत. ओके, शॉर्ट मध्ये केलेला आहे, तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. ओके, आता मी प्लांट न्यूट्रिशन मध्ये बघा 0.1% बायोस्टीन त्यासाठी यूज केलाय, ते लिहिलं नाही आहे, फक्त केमिकल नेम टाकलेलं आहे. ओके, सो आय एम एक्सप्लेनिंग दिस टेबल, यू हॅव टू राईट इन डिटेल. ओके, 0.1% बायोस्टीन, झिंक सल्फेट 5 kg per hectare, फॉस्फोमिडॉन. ओके, हे सगळे जे झिंक सल्फेट आहे, बायोस्टीन आहे, हे सगळे आहेत फंगिसाइड फॉर कंट्रोल ऑफ फंगल डिसीजेस सच ॲज ब्लास्ट असेल. ओके, ब्लास्ट आहे, ओरायझा, सुडोमोनास आहे, बॅक्टेरियल डिसीज आहे, सगळ्या कंट्रोल फंगिसाइड किंवा बॅक्टेरियासाइड आपण यूज करू शकतो. ओके, क्विनोलोफॉस अँड मिथाइल पायराथोन डस्ट. ओके, फॉर कंट्रोलिंग द लीफ रोलर ऑफ पॅडी, ग्रास हॉपर, ब्राउन पॅड हॉपर. ओके, क्विनोलोफॉस असेल, मिथाइल पॅराथियन असेल, या सगळे जे इन्सेक्टिसाइड्स आहेत कॅन बी इफेक्टिव्हली यूज कंट्रोल द शूट फ्लाय, स्टेम बोरर इन राईस. ओके, अँड ग्रास हॉपर, प्लांट हॉपर, जॅसिड असेल किंवा. ओके, या सगळ्यांना आपण इन्सेक्टिसाइड कंट्रोल करू. ओके, क्विनोलोफॉस अँड मिथाइल पॅराथियन इज इन्सेक्टिसाइड, बायोस्टीन, झिंक फॉस्फेट अँड फॉस्फोमिडॉन are the fungicide. Okay, how the harvesting of rice is cultivated? Okay, harvesting should be done at 20-30 days after flowering. Okay, जेव्हा पॅनिकल इनिशिएशन होतं त्याला आपण फ्लॉवरिंग म्हणतो इन राईस, पॅनिकल इनिशिएशनला. ओके, पॅनिकल इनिशिएशन झाल्यानंतर, फ्लॉवरिंग झाल्यानंतर 20-30 दिवसानंतर आपण त्याला हार्वेस्टिंग करायला पाहिजे. रिगार्डिंग द मॅच्युरिटी और. ओके, लेट असेल तरी तेवढाच दिवस आहे, मिड असेल तरी तेवढाच दिवस आहे, लेट असेल तरी तेवढाच दिवस आहे. ओके, 20 ते 25 दिवसानंतर आपण लगेच हार्वेस्टिंग करायला पाहिजे आफ्टर द फ्लॉवरिंग. ओके, leaves green yellow at maturity or at maturity or harvesting time, total plant are leaves are change from green color to yellow color. पूर्ण प्लांट ग्रीन टू येलो कलर मध्ये असतो. ओके, मॉइश्चर पर्सेंटेज सीड इज बिलो 12-14%. जो सीडचा मॉइश्चर आहे आफ्टर हार्वेस्ट, ऍट हार्वेस्ट आफ्टर मॅच्युरिटी, तो 12-14% येतो. ओके, ग्रेन कलर चेंजेस फ्रॉम ब्राऊन, जो येलो कलर किंवा ग्रीनिश कलर आहे तो ब्राऊन कलर असतो. ओके, जो पॅडीचा ग्रेन आहे वरचा शेल, तो येलो टू ब्राऊन कलर मध्ये कन्वर्टर होतो. 80 ते 90% ग्रेन्स आर मॅच्युअर. ओके, इन पॅनिकल 80-90% ग्रेन्स आर मॅच्युअर, देन द पॅडी क्रॉप कॅन बी हार्वेस्टेड. ओके, फॉर हार्वेस्टिंग वेवोसिकल फॉर हार्वेस्टिंग. ओके, और कंबाइंड हार्वेस्ट थ्रेशर. ओके, मल्टीपर्पज combined harvest thresher are also multi-purpose in use in large farm. पण in our महाराष्ट्र कंडिशन वेवोसिकल, जो विळा की आपण खुरपी यूज करतो धान कापायसाठी, धान कापणीचं यंत्र सुद्धा म्हणतात, या सगळ्या गोष्टी आपण यूज करू शकतो. किंवा जे रिपर आहे, ओके, मेकॅनिकल रिपर आहे, ऑटोमॅटिक कट करून ते व्यवस्थित ते ठेवतात. रिपर सुद्धा आपण ते हार्वेस्टिंगला यूज करू शकतो. ओके, आफ्टर हार्वेस्टिंग थ्रेशर इज युज्ड फॉर सेपरेटिंग द ग्रेन्स. ओके, पॅडी थ्रेशर असेल, आपण धान ते सेपरेट करतो. थ्रेशिंग इज अ मेथड फॉर सेपरेटिंग द ग्रेन्स फ्रॉम पॅडी स्ट्रॉ और अदर इम्प्युरिटीज. ओके, अशा प्रकारे शॉर्ट मध्ये आहे, तुम्हाला एक्सप्लेन केलं व्यवस्थित राईस क्रॉपचं हार्वेस्टिंग आणि कसं करायचं. ओके, यू हॅव टू राईट इन डिटेल. ओके, टेबल तुम्हाला डिटेल मध्ये लिहायचं आहे. यू शिफ्ट टू नेक्स्ट क्रॉप आणि सोरगम बाय कलर, जवार, ज्वारी. ओके, देअर डिफरंट नेम्स. ओके, डेझर्ट ऑफ कॅमल. ओके, कॅमल क्रॉप सुद्धा याला म्हणतात. सोरगम बाय कलर इज बॉटनिकल नेम, फॅमिलीज ग्रॅमिनासी, ओएसी. ओके, व्हेरायटीज बघा, CHS5, CHS9. ओके, कंबाइंड शुगर कॅन हायब्रिड आहेत सगळ्यात, त्या सगळ्यात पहिली बनवलेल्या आहेत बाय IR आहे. ओके, SPV 462, PUK 804. ओके, फॉर पारा पर्पज मालदांडी 35-1, पॉपकॉर्न पर्पज फुले पंचनी, हार्ड हुल्डा पर्पज फुले उतारा, इरिगेट पर्पज साठी उदयरेवती फुले चुदा, या सगळ्या वेळेला डेव्हलप केल्या आहेत आपल्या एमपीक्यूच्या विद्यापीठाने. ओके, सॉइल शुड बी medium to clay loamy soil, pH should be 6 to 8.5. It is sorghum crop is tolerant to saline and alkaline condition well. Okay,
इट कॅन ऑल्सो सुटेबल फॉर ब्लॅक कॉटन साईल, ऑल्सो सुटेबल. ओके, ज्या सेंट्रल पार्ट आहे सेंट्रल इंडियाचा, ओके, त्या ठिकाणी सुद्धा सोरगम क्रॉप होऊ शकतो चांगल्या प्रकारे. ओके, द सोरगम बॉल इन महाराष्ट्र इज सोलापूर. ओके, सोलापूर मधला जो सोलापूरचा एरिया आहे, मंगळवेढा वगैरे, पंढरपूर वगैरे, तो आपण म्हणतो काय म्हणतो, ज्वारीचं कोठार. ओके, बॉल ऑफ सोरगम त्याला म्हणतो. ओके, लक्षात ठेवायसाठी ऑब्जेक्टिव्ह विचारू शकतात, कारण त्याचं क्लायमेट सुटेबल आहे. जास्त जो फ्रॉस्ट आहे किंवा ड्रेनेज कंडिशन जर पॉसिबल झाली नाही तर ती आपला सोरगम आपला हार एकदम डॅमेज करू शकतो. ओके, समर्स कंडिशन इज नॉट सुटेबल फॉर sorghum crop. So climate regarding Solapur district or in a Marathwada district or a central India having black cotton soil is favorable for sorghum crop. Climate 27 to 32 degrees Celsius is required for optimum growth and development. Warm weather crop, it is a short day plant. It is called warm weather. Rainfall should be 600 ते 800 mm पर्यंत रेनफॉल मध्ये क्रॉप चांगला येऊ शकतो. It is a camel of desert because it is a drought resistance. Okay, it has made a drought resistance and it can survive in drought condition. So it is called as camel of desert. It is short day plant. लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी. सीड प्रिपरेशन बघा, सीड प्रिपरेशन कसं करतो. जनरल फ्लोइंग आहे 15 सेंटीमीटर डीप मध्ये समर मध्ये. Application of FYM 6 ते 8 टन per hectare in the summer month. Okay, before the sowing of 30 days after sowing. Harrowing is carried out to form a compact seedbed for leveling seed. Okay, fine seedbed is not required for sorghum. Okay, harrowing should be level, coarse seeded or semi-coarse seeded seedbed is required. Okay, sowing timing Kharif is 7 June to July. Okay, and Rabi season 15 September to 15 October. Seed rate should be 7.5 to 10 kg per hectare for grain purpose sorghum. Okay, आणि तुम्हाला फॉडर साठी ग्रो करायचं असेल तर सीड रेट जास्त लागेल. ओके, spacing should be 45 by 15 centimeter. Plant to plant is 15 centimeter and row to row spacing is 45 centimeter. Okay, by following this spacing, palm population can be maintained at 1.8 to 2.20 lakhs per hectare. Okay, या स्पेसिंग जर तुम्ही फॉलो केली जवळपास 1.80 2.2 लाख पर्यंत palm population एक पर हेक्टर आपल्याला मिळतं जवार क्रॉपची. ओके, जवार सीड सीटेड विथ 300 mesh sulfur powder at rate of 4 gram per kg for control of smut diseases, 30% brine solution, 3 kg for common salt in 10 liter of water dissolved to control the ergot disease of jawar. Okay, seed which floated on surface they are affected by ergot disease. Okay, after the treatment, floated seed remove deep seed water in used for sowing. Carbofuran 100 gram per kg of seed. Control of shoot fly. Azotobacter PSB can be used by fertilizer in sorghum crop at the rate of 250 gram per 10 kg of each seed. Okay, fungicides आहेत 30 mesh sulfur, 100 mesh sulfur control of smut diseases. Brine solution can be effectively controlled for ergot diseases. Okay, परत तुम्ही थायरम किंवा कार्टन सुद्धा ट्रीटमेंट करू शकता. Okay, carbofuran for controlling shoot fly. Okay, early sowing before the July or before 15 June we can accept the effect of shoot fly. For controlling shoot fly in late sowing of sorghum, we can seed treatment with carbofuran insecticide for control the shoot fly. Okay, and biofertilizer Azotobacter PSB can effectively used for nitrogen fixation and phosphorus solubilization in the sorghum crop. Okay, management of fertilizers. Okay, NPK 100-50-50 डोस 12 ते 15 kg टन पर हेक्टर ना FYM पडला पाहिजे. इरिगेट कंडिशन साठी वेगळा डोज आहे, इरिगेट साठी वेगळा डोज आहे. ओके, म्हणजे 40 फॉर इरिगेटेड. ओके, ड्राय रेनफेड साठी आणि त्याच रेनफेड साठी सुद्धा डोस कमी आहे FYM चा. ओके, लक्षात ठेवा. इन इरिगेट कंडिशन दरवेळेस कोणताही क्रॉप असू द्या, मे बी फॉरेस्ट क्रॉप, पल्सेस क्रॉप, सिरियल क्रॉप्स और फ्रूट क्रॉप्स, जर इरिगेट कंडिशन आहे त्याचा सीड रेट जास्त. ओके, त्याचा सीड रेट कमी पण फर्टिलायझर जास्त. बट इन रेनफेड कंडिशन सीड रेट कमी, फर्टिलायझर कमी. ओके, इन इंटरकल्चर ऑपरेशन 2 to 3 weeding or hoeing at 30 days after sowing is effectively control the weeds in sorghum crop. Or for chemically control of herbicides. Okay, herbicides such as atrazine can be effectively used in at the pre-emergence in sorghum, and 2,4-D can be effectively as a post-emergence sorghum crop. Okay, Quinalphos 300 ml in 200 liter of water, methyl parathion dust to 50 ml kg per hectare, 0.2% ZINEP. Seed treatment and brine solution. Okay, जे ब्राइन सोल्यूशन आहे किंवा झिनेबा किंवा विटापॅक्साइड फॉर कंट्रोलिंग ऑफ स्मट अँड इरगॉट डिसीज. ओके, बट क्विनोलोफॉस अँड मिथाइल
पॅराथिऑन कंट्रोल ऑफ सोरगम शूट फ्लाय. ओके, स्टेम बोरर, लीफ इटिंग कॅटरपिलर, या सगळ्या जे कीटक आहेत त्याला आपण इन्सेक्टस म्हणतो, त्यांना कंट्रोल करण्यासाठी जे किनोलफॉस आणि मिथाइल पॅराथिऑन आहे आर इफेक्टिव्हली यूज फॉर कंट्रोलिंग सच इन्सेक्ट पेस्ट. ओके, हार्वेस्ट शुड बी डन आफ्टर 110 to 120 days after sowing. All the leaves and plant parts change color from green to yellow. Moisture in grain it decrease from below 16 to 18. Leaves dropping down by using sickle, earhead are removed. Harvesting method is जे पण पानं आहेत ते पण कापून पूर्ण जे स्टेम पूर्ण कापू शकतो, किंवा सेपरेट इयरहेड जो आपला कणीस आहे ज्वारीचा तो आपण सेपरेट कापून हार्वेस्टिंग करू शकतो. यू कॅन यूज थ्रेशर फॉर सेपरेटिंग द गेट्स. ओके, ड्राय फॉल्डर रिमेनिंग कॅन बी यूज एज अ फॉर्मलाइस्टर. ओके, जो पण ड्राय फॉल्डर आहे उरलेला, लीव्स असेल, त्याचा स्टेम असेल, स्ट्रॉ असेल जो ज्वारचा, दिस कॅन बी यूज एज अ फॉल्डर फॉर लाईव्हस्टॉक. ओके, जो इम्प्रूव्ह मेथड यू कॅन, इफ यू फॉलो दिस इम्प्रूव्ह मेथड, okay, we can get 25-30 quintal per hectare yield of sorghum, and hybrid in case it is more yield, that is 40 to 45 quintal per hectare. Okay, it is completion of ज्वार क्रॉप. हे तुम्हाला सगळं शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करतो मी, कारण तुमचं ऑलरेडी झालेलं आहे. ओके, तुम्हाला परत सांगतो या गोष्टी, कारण तुम्हाला व्यवस्थितपणे लिहायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी. ओके, प्रॅक्टिकली पॉईंट ऑफ व्ह्यू आणि युअर एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण तुमचं खरीप प्रोडक्शन आहे, हा जनरल लेक्चर आहे, तुम्ही जो आतापर्यंत शिकलेला आहे. ओके, हे सिंपल एका चार्ट मध्ये मांडलेलं आहे. जस्ट लाईक युअर एक्झामिनेशन, यू प्रिपेअर इन एक्झामिनेशन इन खरीप क्रॉप्स और रबी क्रॉप्स. चार्ट तयार करता व्हेरायटीचा, त्याप्रमाणे चार्ट तयार केलेला आहे याच्यामध्ये. ओके, स्टडी वेल अँड राईट वेल. ओके, थर्ड क्रॉप इज बाजरा. ओके, पर मिलेट, फॅमिली सेम इज पोएसी अँड ग्रायमेसी. ओके, BJ 104, HB2, MB, HMB 10, श्रद्धा, शबुरी, धनशक्ती, या सगळ्या व्हेरायटीज. ओके, HB म्हणजे हायब्रिड बाजरा आहेत. ओके, BK, BJ सगळे स्पेसिफिक व्हेरायटीज आहेत. श्रद्धा, सबुरी आणि धनशक्ती आर डेव्हलप बाय द MPK व्हेरायटीज. ओके, फ्रॉम कोल्हापूर, श्रद्धा, साबुरी, धनशक्ती या सगळ्या व्हेरायटी. शेंडाबाग सेशन आहे कोल्हापूरला, ARS स्टेशन कोल्हापूर, या ठिकाणी त्या व्हेरायटी डेव्हलप झालेल्या आहेत. ओके, सॉइल बघा, medium to sandy soil are mostly effective up to loamy soil also. pH range 6.2 to 8.0. grown on poor fertile soil. Okay, bajra is special crop, can be grown on poor fertile soil. Okay, ज्या ठिकाणी सॉइल poorly fertile आहे त्या ठिकाणी बाजरा इफेक्टिव्हली ग्रो होतं, त्याला जास्त खताची सुद्धा गरज नाही. ओके, fertilizer dose, nutrient dose is also low. water logging is harmful for the crop. Okay, water logging is harmful the crop. Okay, and frost is also harmful to the crop. It is a short day plant, it is for warm season. Okay, rainfall should be 750 mm and temperature range for optimum growth and development is 28 to 32 degrees Celsius. For seedbed preparation, flowing should be done at summer in 20 drip centimeter in soil. Application of FIM 6 to 10 ton per hectare in summer month after the flowing, before the harrowing, before the sowing. Okay, टोटली harrowing is carried out for the fine and seed bed. ओके, बाजरा सीड तुम्ही बघाल की बाजरा तुम्ही जर कोणी बघितलं असेल तर त्याचे सीड खूप बारीक असतात. ओके, सो इट रिक्वायर्स व्हेरी फाईन सीड बेड. ओके, कॉम्पॅक्ट अँड फाईन सीड बेड इज रिक्वायर्ड फॉर बाजरा. ओके, यू कॅन सो दिस बाजरा ट्रान्सप्लांटिंग सुद्धा आपण करू शकतो. ओके, इन लेट कंडिशन. ओके, लेट कंडिशनला पर मिलेट किंवा फिंगर मिलेट आपण ट्रान्सप्लांटिंग सुद्धा करू शकतो. ओके, for Kharif season, sowing time is 15 June to 15 July, and Rabi season it is sowing time is 15 September to 15 October. Okay, seed rate is 2.5 to 3 kg per hectare. Okay, तुम्ही जर बघाल राईसचा ज्वार सीड जास्त आहे as compared to बाजरा, because rice seeds and jawar seeds are bold. Okay, their size is bold like compared to बाजरा. बाजरा सीड खूप लहान असतं, so it require less seed rate. Okay, लक्षात ठेवा रिझन काय याच्या मागचा. Okay, then spacing बघा, spacing is same as like a sorghum, 45 by 15 centimeter. Population will be 1.80 to 2.20 lakh per hectare. Okay, seed treatments with 4 gram Captain, Thyram or Trichoderma viride for controlling stickborne or sideborne pathogen, fungal pathogen. Okay, Azorobacter, PSD fertilizer you use for symbiotically fixation of nitrogen and phosphorus solubilizing. Okay, 20% bio solution for controlling the ergot disease in bajra. Okay, सिमिलर आहेत बाजरा आणि जे कॅरेक्टर्स आहेत बाजरा आणि ज्वारचे, सिमिलर, नथिंग इज चेंज. ओके, FIM बघा तुम्ही, रेनफेडचा डोस बघा FIM आणि फर्टिलायझर इज सेम लाईक ॲज सोरगम. ओके, सोरगमचा रेनफेडचा डोस आणि याचा डोस सारखा आहे. सो तुम्ही जर कम्पॅरेटिव्ह स्टडी कराल तर इट विल बेनिफिट फॉर यू.
कंपॅरेटिव्ह स्टडी करायला सोपं पडेल तुम्हाला. ओके, FIM is 6 to 8 ton per hectare and your fertilizer dose is 80:40:40 NPK per kg per hectare. Okay, intercultural operation same like as jawar. 2-3 weeding at 30 days after sowing. Herbicide is atrazine or 2,4-D at a post-emergence herbicide. Okay, same plant potency measures. Okay, for same pest, insect pest and diseases. Okay, quinolphos ahe, Zineb treatment. Okay, I will not repeat. It is covered in sorghum crop. Okay, similar method of harvesting. Okay, but the time is different. In sorghum it is 110 to 120, and in case of bajra it is 90 to 100 days after sowing. Leaves similarly green to yellow, changes moisture below 20%. Leaves dropping of earhead or simply cutting the earhead. The kanisa bajra to आपण जरी cut केला and use for threshing. Okay, it can give, it is harvesting method. Okay, cutting the only head or kanis. Improved method, we will gain 20 to 25 kg, quintal per hectare yield. And hybrid condition, it is 30 to 35 quintal per hectare in rainfed condition. Rainfed condition चा yield कमी आहे 12 ते 15 क्विंटल पर हेक्टर. ओके, then fourth crop is maize. Okay, varieties are Vijay, Kisan, Panchaganga, Kiran, Manjri, Ganga 5, Ganga Sapet 2 and African tall. These are all African tall is developed from Kolhapur region. Okay, maximum varieties आपल्या महाराष्ट्रात कोल्हापूर पण डेव्हलप झालेला. कसबा पावडा ARS सेंटर आहे कबडा कसबा मेज सेंटर, त्या ठिकाणी डेव्हलप झालेल्या व्हेरायटीज होत्या काही काही. ओके, इट इज अ मेज इज कॉल्ड एज अ हेवी फीडर क्रॉप. ओके, याला जास्त खत लागतं, जास्त पाणी लागतं. ओके, it can extract more nitrogen, more phosphorus as compared to rest of the cereal crop. Okay, it can extract more nitrogen. Okay, soil requirement is medium to heavy soil having pH 6.5 to 8.5. Okay, deep fertile soil are mostly suitable for this maize. Okay, because the taproot system is possible in maize. Okay, याला deep fertile soil requirement आहे. Sandy loam to silty loam are also suitable. Waterlogging is harmful to the crop. Frost cannot be tolerated by this crop. Okay, climate is the tropical crop. Okay, rainfall 750 to 80 mm is requirement for optimum growth and development. 21-32 degrees Celsius temperature is required. Okay, this short day plant may subdue to frost. Okay, low temperature at flowering, low temperature at grain maturity is very dangerous for maize. Okay, so frost आहे तो खूप dangerous आहे. Okay, seedbed preparation similar as like a sorghum, bajra. Okay, sowing at 15-20 centimeter deep, application of FIM 20-15 ton FIM, 2 to 3 harrowing for firm and compact seedbed. Okay, sowing time बघा, it can be grown in all season, खरीप season, रबी season, summer season. खरीप जून टू जुलै, रबी सप्टेंबर टू ऑक्टोबर, समर मार्च आणि एप्रिल, तीन सीझन मध्ये क्रॉप घेऊ शकतो. या तीन सीझनचा वेगळा टायमिंग दिलेला आहे आपल्याला. ओके, सीडेड बघा, for grain purpose this is 15 to 20 kg per hectare and for fodder purpose 75 kg to kg per hectare. Okay, and spacing, okay, for grain purpose वेगळी आहे, for fodder purpose. Okay, for fodder purpose it is 60 cm by 20 cm or both follows in fodder or in seeded. Okay, 75 by 20 cm. Okay, 60 to 75 row to row spacing, 20 to 20 plant to plant spacing. Okay, seed treatments of maize seed are treated with 4 gram Captain, Thyram or Trichoderma viride for controlling state-borne diseases and soil-borne diseases. Azotobacter and PSB biofertilizer for nitrogen fixation and phosphorus bacteria. Okay, same like as sorghum. Dose of FIM 12 ते 15 टन पर हेक्टर, 120 60-60 NPK हा RDF आहे. ओके, 2 to 3 weedings are hoeing at 30 days after sowing. Herbicide atrazine 0.5 kg per hectare to 4D can effectively atrazine. Okay, metribuzin आहे. ओके, या सगळे तुम्ही सिमॅजिन सुद्धा तुम्ही यूज करू शकता. ऑक्सिफ्लोरोपेन or pendimethalin as a pre-emergence herbicide you can be used. Okay, herbicide should be replaced or herbicide should be rotated in each year. Okay, प्रत्येक वर्षी herbicide should be rotated because if you continuously use single herbicide it will cause it will reduce the its effects on weeds. Okay, it will cause a development of resistance in some weeds. Okay, it will not killed by these herbicides. Okay, so herbicides should be changed. Quinolphos, methyl parathion for controlling of
लीफ इटिंग कॅटरपिलर, ओके, लीफ इटिंग कॅटरपिलर असेल किंवा शूट बोरर असेल, या सगळ्यांसाठी आपण क्विनोलोफॉस किंवा फायथिऑन आपण यूज करू शकतो. बोला. ओके, क्विनोलोफॉस आहे पॅराथिऑन फॉर कंट्रोलिंग द insect pest, and Zineb treatment by solution and Vitavis for controlling the fungal diseases, okay, and earwax diseases of maize. Harvesting time is medium as compared to sorghum and bajra. त्या दोघांच्या मिडल मध्ये आहे. 100 ते 110 दिवसानंतर आपण त्याला हार्वेस्टिंग करायला पाहिजे. ओके, पूर्ण लीव्स हे ग्रीन टू येलो कलर मध्ये होतात. मॉइश्चर बिलो 20% इन ग्रेन. ग्रीन कलर चेंजेस टू ग्रीन टू येलो. ओके, म्हणजे बघाल कणीस आपल्या मक्याचा पूर्ण पिवळा पडलेला असतो. त्याची सुद्धा वरचं कणीस सुद्धा पूर्ण ब्राऊन कलर किंवा पिवळ्या रंगाचं असतं. इट इज हार्वेस्टिंग टाइम. ओके, लीव्स ड्रॉपिंग down by using seed kernels, okay, or removed by threshing separate. Crops are dried at to moisture content 30 to 40% and stored it at a go down and storage houses. Okay, improvement बघा 50 ते 55 क्विंटल पर हेक्टर इम्प्रुव्हमेंटची यील्ड आहे. and in case of rainfed method it is 20 to 25 क्विंटल पर हेक्टर. ओके, इझी आहे, फक्त मी शॉर्ट मध्ये फास्ट घेतो. ओके, देन ग्राउंडनट Arachius hypogaea family Leguminosae subfamily Papilionaceae. Okay, it is called as monkey nut. Okay, earth nut in English. आपल्या याच्यात भुईमुग, ओके, किंवा फल्ली हिंदीमध्ये सुद्धा म्हणतात त्याला, शेंगदाणा वगैरे. तुम्हाला माहिती बरंच नाव काय काय नाही. ओके, ओके, ग्राउंडनट हॅव्हिंग 3 टाइप्स ऑफ स्पीसीज फॉर कल्टिवेटिंग इन क्रॉप प्रोडक्शन. ओके, बंच टाइप, सेमी स्प्रेडिंग आणि स्प्रेड टाइप. ओके, बंच टाइप इज इरेक्ट टाइप व्हेरायटीज. ओके, याचा जो स्प्रेड आहे प्लांट स्प्रेड हा पूर्णपणे वाढत नाही, हे सरळ वाढते इरेक्ट टाइप. नुसार इट्स कॉल्ड एज बंच टाइप. ओके, सो व्हेरायटीज आर SB11 फुले प्रगती JL24, TAG24, TG26. Okay, and semi-spreading varieties are it is intermediate between bunch type and spreading type. Okay, हा दोघांचा सँडविच टाइप आहे, दोघांमधला मिडल टाइप. ओके, जास्त स्प्रेडिंग पण जास्त नाही आणि बंच पण नाही. ओके, इट इज इंटरमिडिएट बिटवीन बंच टाइप अँड सेमी टाइप. TMV10, ICGS 76, ICGS 75 and Koina are the suitable semi-spreading varieties for groundnut cultivation. And in spreading type varieties, Karat 4, 11, Kopargaon 8, Kopargaon 3. These varieties also spreading type varieties required in these respective areas. Okay, for cultivation of groundnut, okay, sandy loam to sandy soil is very essential or very suitable. Okay, as you know, groundnut is grown below in the soil. Okay, so hard pan, clay content, ओके, सॉइल कन्सिस्टन्सी, जे पण सॉइलेशन प्रॉपर्टी आहे ते त्याला जे सॉइलची प्रॉपर्टीज आहे त्या ग्राउंडनट डेव्हलपमेंटला करणार नाही. पण सँडी लोम सॉइल जे एकदम भुसभुशीत सॉइल आहे, सँडी सॉइल मध्ये पोरं जास्त असतात. सो इट इज व्हेरी युजफुल अँड व्हेरी इसेन्शियल फॉर ग्राउंडनट प्रोडक्शन. ओके, क्ले कंटेंट ऑन हेवी क्ले सॉइल इज नॉट सुटेबल फॉर ग्राउंडनट. ओके, ग्राउंडनट कॅन नॉट बी ग्रोन इन क्ले सॉइल. ओके, and in water because pegging will not insert in the soil due to hard pan condition. Okay, waterlogging is also harmful for the crop. Frost is very harmful for the crop. Okay, it's tropical crop require long from 20 to 30 degrees Celsius temperature. Rainfall should be 5 ते 600 mm च्या rainfall मध्ये क्रॉप चांगला येऊ शकतो. Flowing is same as same crops, similar crops. Flowing deep 15 to 20 cm deep. Okay, subsurface flowing आहे ही 10 to 15 FYM.
adding after the flowing, before harrowing. Okay, harrowing is carried out for the firm and compact seedbed. In Kharif season, sowing time is 7 June to 20 June, and in summer season it is 15 Jan to 15 Jan February. Okay, in Rabi season we do not sow or we do not grow groundnut crop. Okay, because groundnut require very high temperature. Okay, it is tropical climate. It cannot be suitable for Rabi season. Seed rate is for bunch type it is 100 kg. For semi-spreading type it is 90 kg. And for spreading type it is 80 kg. ओके तुम्ही बघा सीडेड काबड्यांचा आहे बंच टाइप सरळ वाढणार आपल्याला पॉइंट पण जास्त भेटणार ओके त्याला एरिया जास्त काही लागणार की कमी लागणार बंच टाइप कमी लागणार सो सीडेड इज मोर रिगार्डिंग स्प्रेडिंग मध्ये त्याला एरिया जास्त लागतो मग सीडेड कमी आहे सिमिलरली त्यांचा स्पेसिस सुद्धा तसा आहे फॉर बंच टाइप इट इज 30 by 10 सेंटीमीटर फॉर सेमी स्प्रेडिंग 40 by 15 आणि फॉर स्प्रेडिंग 45 by 15 सेंटीमीटर ओके लक्षात ठेवा बंचला किती आहे सेमीला किती आहे आणि स्प्रेडिंगला किती आहे त्याचं सीड रेट आणि त्याची स्पेसिंग सुद्धा ओके आणि सीड रेट बघा त्यांचा सीड ट्रीटमेंट कशा करतो आपण इन ग्राउंडनट सीड्स ओके इट इज अ पल्सेस क्रॉप सो इट इज राइजोबियम and PSB should be biofertilizer for seed treatment and for controlling seed-borne and soil-borne diseases Captan, Thyram, the Trichoderma viride biofungicide can be effectively used for seed treatment. Application of FIM 10 to 15 ton per hectare and fertilizer dose of 25:50:25 kg NPK per hectare is recommended. Okay, nitrogen dose is not required in pulses crop in groundnut and soybean as it is a oilseed crop also, so it requires nitrogen as a basal dose. Okay, so starters dose आहे 25% नायट्रोजन चा त्याला लागतं म्हणून आपण तो टाकतो पण जनरली पल्सेस क्रॉप मध्ये रेकमेंडेड नाही नायट्रोजन ओके इट कॅन इट taken from atmospheric nitrogen due to fixation by rhizome bacteria root nodules. Okay, it not required to necessarily given for nitrogen in pulses crop. या गोष्टी लक्षात ठेवा. Okay, intercultivation बघा. Do not take an interculture operation during pegging formation and pot development stage. Okay, जेव्हा pegging चालू असेल किंवा pot development सुरुवात असेल त्यावेळेला आपण कोणते interculture आपण सुरुवात करायला नाही पाहिजे. Okay, so before pegging or before flowering, okay, before 30 days after sowing, you can follow light hoeing, okay, not deep, only light hoeing up to 5 centimeter depth can be effectively control the weeds, or you can use Toki 25 pendimethalin flucloramine as a primer herbicide, pursued Imagate hyper as a post-emerge herbicide in groundnut, as like as soybean crop. Okay, Monocortopus, Quinolphos, these insecticides can be effectively control the insect pest of groundnut crop. Okay, तिकडे बघता का महाराज पाल नाही झगडा करताय एकमेकाचा झगडा करताय ओके किंवा झिनेब आहे Basicol, this can be used in controlling of the fungal and bacterial insecticides of okay टिक्का डिसीज असेल ओके किंवा हे नागमोडी इन्सेक्ट्स आहे त्याला आपण काय म्हणतो एक मिनिट थ्रिप्स रोलर वगैरे आहे ओके किंवा थ्रिप्स आहेत याच्यामधलं ग्राउंडनट दे कॅन बी इफेक्टिव्हली कंट्रोल बाय दिस इन्सेक्टिसाइड्स ओके Harvesting of groundnut is carried out at 120-140 days after sowing. Leaves color change from yellow, green to yellow color change होता है Moisture is below 20%, similar as every crop. Green color of pod changes from brown color, dark brown color, red to broad. जो पण एखादा specific तुम्ही ground बघाल, काहींचा ground चा शेंगांचा color फिकट पिंक कलरचा असतो, काहींचा एकदम डार्क असतो, काहींचा रेड असतो, किंवा त्यांचा डार्क ब्राऊन असतो. ओके डिपेंडिंग ऑन द व्हेरायटी पण त्याचा कलर चेंज होतो त्यांचा फ्रॉम व्हाईटिश टू डार्क ब्राऊन कलर. टॅनिन डिस्कशन इनसाइड द पॉड ओके जो टॅनिन कंटेंट आहे तो कमी वाला असतो पॉड मधला ओके लीव्स ड्रॉपिंग डाउन बाय अपलोडिंग द पॉड प्लांट्स आर रिमूव्ड ओके हार्वेस्टिंग इज डन बाय अपलोडिंग द प्लांट्स विथ द हेल्प ऑफ कुदड़ी और बाय हैंड ओके एंड पार्ट्स आर रिमूव्ड फ्रॉम द प्लांट एंड आर ड्राइड by the help of labor and stored at a storage house. Okay, improved method can give the better yield at is 15 to 20 quintal per hectare. Okay, next crop is a soybean. Okay, major crop घेतलाय मी सध्या आता पल्सेस सुद्धा घेतलेले नाही आहे
तुम्ही कलेक्टिव्ह तुम्हाला स्वतःला करायचं आहे. मेजर सिरियल घेतलेले आहेत, मेजर फायबर आणि मेजर ऑइल प्रोडक्ट घेतले. बाकीचे तुम्हाला सगळ्यांना डिटेल ऑलरेडी माहिती, तुम्हाला सगळं लिहून काढायचं सगळं. ओके. In soybean crop, Glycine Max originates China, families Leguminosae, Papilionaceae. Varieties are JS 335 developed from Jawar soya, developed from JN Kiwi Jabalpur, Pule Kalyani, MSCA Max 13, Max 57, Max 58, PK 472 from Punjab Deshmukh Krishi Vidyapit Akola, Punjab 1 Clark. These are the several effectively and high yielding varieties of soybean generally cultivated in Maharashtra and entire India. Okay. Light to sandy loam soil is required for the soybean crop. 20 to 25 or 30 degrees Celsius temperature is required, and rainfall should be 600 to 800 mm is optimum for growth of soybean. For climate, this tropical crop, short day crop, it is required long weather climate. It is short day plant. Okay, it is required 30 up to 20 degrees Celsius is optimum for their proper growth. Okay, seed preparation. Flowing is carried out same as flowing करना, FIM करना, रखना है ऐसे addition of FI and then harrowing for compactness seed from seedment for it's for sowing. In Kharif season, sowing time is 15 June to 15 July. Seeded is 75 kg per hectare. Okay, generally 75 80 kg per hectare आपण seeded वापरतो. For having 75% germination percentage, seeded is 45 by 15 centimeter. Okay, 45 plant to plant root to row spacing and 15 centimeter plant to row spacing. Okay. Similar as groundnut crop, soybean is also treated with Captain Thyrum, Rhizonium PSB. Application of FIM 10 to 12 ton per hectare. Okay, but the FIM the NPK dose is less as compared to groundnut crop. Okay, it is 25 to 75 into 25. Okay, it requires phosphorus in larger amount. Herbicides as Allochlor 2 kg per shoot or image type or 75 ml per hectare can be effectively used for controlling the weeds in soybean crop. Seed treatment with Captain Thyrum for controlling seedborne and soil-borne diseases, Trichoderma viride for controlling soil-borne diseases, Zinebia mancozeb and Monoprotophus. Okay, for controlling the Quinalphos, for controlling the soybean girdle beetle, soybean pod eating caterpillar. Okay, leaf eating caterpillar effectively control this by this insecticide. Okay, harvesting is done at 90 to 110 days after sowing. Leaves color changes from green to yellow. Whole plant dry. Okay, only pods are remaining on the soybean crop at the time of harvesting. Okay, you can see already we have seen harvesting maturity and maturity of the several crops before harvesting. I have shown you the photos of harvesting of soybean also. Okay, तुम्ही बघितलं असं सोयाबीनचे पूर्ण पानं फुलं पूर्ण गळून पडतात, फक्त शेंगा दिसतात त्या झाडाला. ओके, इट इज इझी फॉर threshing also. Okay, uprooting the plants and using the thresher, we can separate the grains and straw. Okay, optimum yield is 20-25 quintal per hectare. Okay, system neither you have to write. Okay, these are both are seed crop, minor oil seed crop. You have to write all the varieties, soil, climate, seed preparation of the remaining. 1 second.
काय असेल
पूर्ण खाली असतं नंतर असं असतं. ओके कंटिन्यू. नाही 5 मिनिट बाकी बघतो. ओके सिस्टम नायझर यू हॅव टू कम जेवढे पण रिस्पेक्टिव्ह कॉलम्स आहेत त्याने तुम्हाला फिलअप करून तुम्हाला मॅन्युअल कम्प्लीट करायचं आहे. ओके देन कॉटन जूट ऑल्सो पल्सेस ऑल्सो. ओके सगळं शेवटपर्यंत जे तुमचे आहेत क्रॉप सिस्टम नायझर असेल कॉटन असेल कॉटन मध्ये तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे सगळ्या गोष्टी त्याच्या व्हरायटीज असतील. ओके हिरिसोटमच्या व्हरायटीज वेगळी अमेरिकन कॉटनच्या देशीच्या वेगळ्या हायब्रिड वेगळ्या सॉइल कोणती पाहिजे ब्लॅक कॉटन सॉइल क्लायमेट इज वॉर्म क्लायमेट. ओके for ball development and for flowering dry climate and high light intensity with low temperature is suitable for cotton crop. Seed preparation is same like as rest of the treatment. Sowing time किती पाहिजे आपला खरीप मधला. ओके सीड रेट किती आहे त्याचा प्रत्येक स्पीसीचा वेगळा आहे. देशीचा वेगळा हायब्रिडचा वेगळा अमेरिकनचा वेगळा. ओके स्पेसिंग प्रत्येकाची वेगळी आहे 60x45 90x60 120x60 हे पण वेगवेगळी आहे. त्या सगळ्या गोष्टी मेन्शन करायला पाहिजे. सी ट्रीटमेंट पीएसबी असेल ॲझोबॅक्टर असेल किंवा कॅप्टन थायरम. ओके या सुद्धा गोष्टी कॉमन आहेत त्या गोष्टी तुम्हाला सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत. ओके मॅनचा फर्टिलायझर असेल इंटरकल्चर ऑपरेशन असेल प्लांट ऑपरेशन असेल किंवा हार्वेस्टिंग असेल या सगळ्या कशी करतो पिकिंग ऑफ बॉलिंग कसं आहे. ओके प्लांट ऑपरेशन मेजर्स फॉर बॉलिंग कॉम्प्लेक्स अँड सकिंग पेस्ट इंटरकल्चर ऑपरेशन इन विडिंग. ओके हर्बिसाइड डोजेस हे शुड बी मेन्शन इन कॉटन क्रॉप. ओके सिमिलरली फॉर जूट पल्सेस मध्ये सगळ्यांचं कॉमन आहे फक्त यू हॅव टू मेन्शन द बॉटनिकल नेम. ओके व्हेरायटीज किंवा स्पेसिफिक एकदम तुम्ही व्हेरायटी लिहून किंवा तुम्ही सेपरेट टेबल जरी केला एक पल्सेसचा विच विल बेटर फॉर यू. ओके पीजीएमपीचा सेपरेट टेबल तयार करा ग्रीन ग्राम सेपरेट टेबल तयार करा ब्लॅक ग्राम हॉर्स ग्राम मोडबीन आणि कोपी सगळ्यांचा टेबल सेपरेट तयार करा. ओके रिगार्डिंग द कॉलम ऑफ दिस स्पेसिफिक क्रॉप्स. ओके I only mention some specific crops up to soybean also. Okay you have to mention remaining crops. After pulses there is fodder crops sorghum permit maize cowpea and grasses marvel grass sniper grass also you have to complete it. Okay अशा प्रकारे आपला सिलेबस झालेला आहे कंप्लीट. ओके व्हिडिओ मॅनेजमेंटचा कोर्स कंप्लीट झालेला आहे प्रॅक्टिकल संपलेले आहेत. सिमिलरली Agro 359 practical crop production of Kharif technology. Okay हे सुद्धा कंप्लीट झालेला आहे प्रॅक्टिकल. ओके बिफोर दिवाळी यू हॅव कंप्लीटेड अवर बोथ प्रॅक्टिकल्स अँड theoretical पार्ट. ओके सो कोणाला काय अडचण आता विचारू शकता प्रॅक्टिकल लिहिण्यामध्ये किंवा अभ्यासामध्ये. ओके दिस इज द लास्ट लेक्चर ऑफ दिस सेमिस्टर. ओके वी विल मीट आफ्टर दिवाळी. आय वॉज स्टॉपिंग द स्क्रीन शेअर. तुमची व्हिडिओ सुरू करा पटकन. Start your videos guys. ओके कुणाला काय डाऊट असतील शंका काही आहे प्रॅक्टिकल खरीप क्रॉप प्रोडक्शन किंवा व्हिडिओ मॅनेजमेंट मध्ये दोन्ही पण प्रॅक्टिकल थेरी मध्ये तर तुम्ही विचारू शकता. आता दिवाळी मे बी कॉलेज विल ओपन फॉर यू अँड आफ्टर ओपनिंग यू हॅव टू फेस द एक्झामिनेशन व्हेरी अर्ली. ओके दिवाळीमध्ये दिवाळी साजरी करा एन्जॉय करा पण सोबत अभ्यास चालू ठेवा. तुम्हाला टाइम भेटणार नाही अभ्यास करायला. प्रॅक्टिकल एक्झाम्पल होईल थेरी पण एक्झाम्पल होईल. ओके शेड्यूल इज गिव्हन बाय द युनिव्हर्सिटी. ओके युनिव्हर्सिटीने आपला शेड्यूल तुम्हाला दिलेला आहे पण तो फ्लेक्सिबल आहे. ओके इट विल बी प्लस मायनस थोडंसं होऊ शकतं पण तुम्ही रेडी राहा. ओके सिलेबस झालेला आहे कम्प्लीट तुमचा. ओके कोणाला काही अडचण आहे डाऊट आहे विचारू शकता आत्ताच लगेच.